येऊन बसा. चला चला, या कॅम्पस मध्ये असलेले सगळे पुरुष मंडळी सगळ्यांनी इकडून येऊन बसायचंय. मावशी त्या खांबाच्या पलीकडून बसा. सगळ्या महिला उठून अगदी व्यवस्थित, हा बसून घ्या व्यवस्थित अगदी. हा पुरुष मंडळी इकडे येऊन बसते. सगळे कार्यकर्ते पुरुष मंडळी सर्व इकडे येऊन बसा. बंद करा. हा ते कंपाऊंड जळू द्या नको. पुढे येऊन बसा व्यवस्थित. चला चला उठा लवकर. हा व्यवस्थित येऊन बसा इकडे पुढे. सगळे तिकडे पाठीमागे बसलेले सगळेजण हा बसून. भजन चालेल. सर्वजण भजनामध्ये काही वाजवा. देवीला आदिशक्तीला वंदन करूया. या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपे नमस्तस्यै नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. ऐ गिरि नन्दिनि नन्दित मेदिनि दशरथनिवासी कृष्णनिवासी कृष्ण भगवती देश जय 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 शास्त्र पावन पावन नाम जय जय जनार्दन. मंगल मंगल नाम जय जय जनार्दन. पावन पावन नाम जय जनार्दन. सतीर बोलो प्यारा नाम जय जय जनार्दन. सतीर बोलो प्यारा नाम जय जय जनार्दन. सतीर बोलो प्यारा नाम जय जय जनार्दन. जय जनार्दन. गुरुचरणावरती डोकं टेकवलं नाथ महाराज त्यांच्या होईतून सांगतात. तर आपण त्याच गुरुचरणांना वंदन करणारे हे भजन या ठिकाणी सादर करूया. सर्वजण टाळी वाजवा भजनामध्ये. तुझ्या पाय दिशी आज चालूनी आलो. स्वामी रंगिना बोलिया स्वामी माय झालो. स्वामी रंगिना बोलिया स्वामी माय झालो. तुझ्या पाय दिशी आज चालूनी आलो. तुझ्या पाय दिशी आज चालूनी आलो. स्वामी रंगिना बोलिया स्वामी माय झालो. आपण सगळ्यांनी आज वर्धपान दिने आनंद उत्सवे सुंदर असं भजन आपण करू. त्या भजनामध्ये आपण सर्वजण पावली खेळू. सगळ्यांनी जागेवरती उभा असेल त्याचा नैवेद्य स्टेजवर बोलून घ्या. प्रसादाचा नैवेद्य बोलून घ्या. पूज्य जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन गावातील या सर्व मंडळींच्या शुभ हस्ते इथं होत आहे. हे दादा मोठे फटाके तिकडे दूर लावा. तिकडे बाजूला लावा मोकळ्या. हर हर महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव. जनार्दनाय जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय 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 सद्गुरु स्वामी जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय मोतीराम बाबा जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय.
ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगतगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगतगुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। बजरंग बली की जय। ओम मृत्युंजयाय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन औसनारायणं एवमेत अष्टकं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविन्दं मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पुरुषा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सुधा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ कृमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम् आतात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे विमरथ्या भजन् पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो जनेश्वरः गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शान्तिगिरिये नमो नमः अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील आपला राहत तालुक्यातील गाव कोणतं आहे रामपडी ज्या गावाच्या नावामध्ये काय राम आहे की राम कारण वैशिष्ट्य या राम नामाचं आहे कारण बघा जगात सर्वात गोड काय आहे जिलबी बासुंदी बुंदी बघा तात्पर्य गोडीवर मात्र सर्वात जगात गोड काय आहे गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप किती गोड आहे माहिती आहे मला किती गोड बुंदीपेक्षा बरं का बुंदीपेक्षाही गोड आहे बासुंदीपेक्षाही गोड आहे नाही नाही काय म्हणले अमृतावने गोड नाम तुझे देवा अमृतावने गोड नाम तुझे देवा अमृतावने गोड नाम तुझे देवा किती गोड समजलं म्हणून आपण सर्वजण बघा प्रथम आपल्या गावाच्या नावानुसार सुंदरचं बघा नामस्मरणात भजन सर्वांनी एक दिलाने प्रेमाने करायचं प्रेम मुदित मन से कहो राम 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 प्रेम मुनित मन से कहो राम 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 सीता राम 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 प्रेम मुनित मन से कहो राम 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 राम
जे अधिष्ठान आपल्या नगरीमध्ये भगवान शिवाचं आहे की बाबाजी काही नंबर कोणतं हृदयेश्वर पण बाबाजी हृदयेश्वर सुद्धा महादेवाचं मध्ये स्वतः पुढे बांधलेलं आहे बरोबर आहे ना का बांधलं लक्षात घाल हृदयेश्वर नावाचं शिवालयाचा महादेवमध्ये का बांधलं का आपल्याला आतला कळत नाही बरं का आता आपल्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये नंतर हृदयामध्ये शंकर बघा शंकराचं आदिश्वर हृदयामध्ये आहे ते आपल्याला कळत नाही म्हणून बाबाजीने बाहेरचं आपल्याला हृदयेश्वराला स्थापना लक्षात नाही अशा हृदयेश्वर महादेवाच्या वर्धापनावर वर्धा मंदिराच्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी संपत आहे संपन्न होत असताना सुंदर अशी पालखीची मिरवणूक हे बघा शांतगिरी बाबा असेल बघा या ठिकाणी बाबा बघा पाहत होते बरं का त्या समळ्यावर ते वाजंती समळ्यावर सुंदर असे ठेकावर ताल धरून या ठिकाणी भक्त बघांना या ठिकाणी नृत्य करी जर टाळीवर द्यायचं असं वाटलं काय बघा ठेका असतो पारंपरिक वाद्यामध्ये काय भरलेलं असतं की संगीत असा मुलीची शोभायात्रा काही महिलांनी सुंदर असे कळलं धावपळ धावपळ उशिरा काय ना धावपळ काही महिला त्यांनी कळस घेऊन येतो त्या मिरवणुकीमध्ये आपणही सध्या भावाभावी झालात म्हणून प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपला सोहळा आपल्या चर्मदक्षिणे बघत आहोत अशा बाबांच्या पवित्र चरणी साठा दररोज करूया त्यांचा दर्शन आपल्या समोर पालखीमध्ये आहेत मंदिर आपल्या कुट्यामध्ये सुद्धा पादुका आणि ह्या मूर्ती नाही ना प्रतिमा आहे प्रतिमूर्ती नाही त्याप्रमाणे हृदयेश्वर माझा आणि हनुमंताचं सुंदर असं अधिष्ठान आपल्याला हृदयेश्वर आणि हनुमानजी यांच्या चरणी साठा दररोज करूया आपल्या गावातील जेवढे जीव देवतात त्याच्या चरणी वंदन या भूमीला वंदन मातेला वंदन आणि या पवित्र आणि मंगलमय समयी उपस्थित असलेले आपले म्हणजे परिमळ संत श्री स्वामी विवेकानंद महाराज श्री स्वामी शिवाजी महाराज सुलेख महाराज त्याप्रमाणे उपस्थित असलेले या रामपूरवाडीतील अनेक भक्त जे काही विधी करतात काही विधी घरी बसल्या बसल्या ऐकत्या काही म्हणते सकाळी उठल्या सकाळी आवाज काही नंतर आवाज जरा काय वेगळा वाटतो सगळे मग जसं महत्त्व आताच आपल्याला सांगितलं की हा आवाज बघा विधीचा आवाज आपल्या कानापर्यंत सकाळी येणं आवश्यक किती महत्त्वाचं आहे आणि विचार करायचा मग काय करतं अज्ञान असं अज्ञान ते डोके उठाड माणसं किंवा त्या डोके उठाड कशाला सांगायचं कारण बघा त्या दृष्टी जशी बसा हे बाबांनी सुंदर उदाहरण दिलं बघा म्हणे एकदा काय झालं भगवान श्रीकृष्णाकडे धर्मराज आणि दुर्योधन आले बरं का कोण आले बरं का लक्षात घ्या कोणाकडे आले भगवान श्रीकृष्णाकडे दोन व्यक्ती आलेले आहेत एकाचं नाव काय धर्मराज दुसऱ्याचं नाव काय दुर्योधन बघा आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने बघितलं की आपल्या समोर दुर्योधनही हजर आहे धर्मराज सुद्धा हजर आहे बरं का ते देव होते श्रीकृष्ण भगवंत त्यांनी विचार केला बघा आणि काय सांगितलं बघा काय आदेश केला त्या प्रथम दुर्योधनाला बरं का अरे दुर्योधना म्हणे काय कर म्हणे संपूर्ण जगात जाय म्हणे संपूर्ण जगात फिरायला जाय म्हणे बरं का काय उद्देश केला काय प्रश्न केला सगळं जगात फिरायला जा म्हणे आणि फिरून आल्यानंतर मला काय सांग म्हणे हे जग पापी का पुणे मला सांग म्हणे काय प्रश्न सांगितला हे जग पापी का पुण्यवा हे मला सांग म्हणे बरं का असं कोणाला सांगितलं कुणी सांगितलं आणि त्या आदेशानुसार दुर्योधन बघा संपूर्ण जगात बघा फिरायला गेला फार सारे जग फिरून आला बरं का कोण दुर्योधन आल्यानंतर पुन्हा हात जोडून देवासमोर उभा राहिला भगवंताला बोलू लागला म्हणे भगवंता मी आलो म्हणे मग भगवंताने बघितलं दुर्योधन आलाय प्रश्न केला काय प्रश्न केला सांग म्हणे दुर्योधना हे जग कसं आहे काय प्रश्न केला हे जग म्हणे दुर्योधना हे जग कसं आहे दुर्योधनाने काय उत्तर दिलं दुर्योधनाने काय उत्तर दिलं जग कसं आहे म्हणे पापी पापी काय सांगितलं पापी बस 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 बसा ज्यांचं नाव लिहिल की नाही की बरोबर देव त्यानं पाठवत असत हां आपला प्रश्न काय विषय काय चालू होता दुर्योधनाला काय विचारलं
जगामध्ये लोक कशी नाही जे कसे हे सांग जग कसं दुर्योधनाने काय उत्तर दिलं म्हणे जे म्हणे देवा सर्व जग पापी म्हणे पापी. काय उत्तर दिलं दुर्योधनाने? जग पापी. सर्व जग पापी आणि पापी वाटलं. नंतर पुन्हा भगवंताने धर्मराजाकडे बघितलं आणि आदेश केला जाय धर्मराजाने समोर जगात फिरायला आणि फिरून मला सांग हे जग पापी का पुण्यवान आहे. आदेश शिरसावंत धर्मराजाने केला. धर्मराज पुढे गेला समोर जगात बघा फिरायला गेला. समोर जग फिरून आला. देवासमोर हात धरून बघा धर्मराज उभे राहिले. भगवंताने बघितलं की धर्मराज आले नाही. प्रश्न केला पण भगवंताने पुन्हा सांग धर्मराज म्हणे हे जग पापी का पुण्यवान आहेत. ज्याला पापी का पुण्याचा प्रश्न केला आपल्या धर्मराजाने काय उत्तर दिलं म्हणे देवा हे सर्व जग कसं आहे पुण्यवान आहे. पुण्यवान बघा लक्षात घ्या. दुर्योधनाने काय सांगितलं जग कसं आहे पापी म्हणे आणि ते जग धर्मराजाने काय सांगितलं पुण्यवान आहे. आता लक्षात का म्हणता लक्षात घ्या. जग एकच जग किती एकच आहे की नाही. दुर्योधनाला कसं दिसलं दुर्योधनाला कसं दिसलं पापी दिसलं. पापी दिसलं पापी आणि ते जग धर्मराजाला कसं दिसलं पुण्यवान. जशी दृष्टी तशी सृष्टी. काहीला विधी सांगायचा कसा होतं डोके उठाड वाढवतो काहीला पवित्र बघा का आमचं काही उठणी लक्षात घे. जशी दृष्टी तशी सृष्टी. जशी दृष्टी तशी सृष्टी. जसा पाण्याचा आपला विचार बघा दृष्टिकोन असेल बघा तसं बघा आपल्याला ते समजलं असतं. म्हणून बघा सकारात्मक आहे नेहमी धर्माचे जग आहे नेहमी बघा त्याच्याकडे कसं बघा सकारात्मक आहे. कसं बघा सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह अशा रीतीने बघा या ठिकाणी आज या रामपुरवाडीमध्ये आपण एकत्र राहून काहीतरी विचार करणं एकदा असंच बघा जरा आज सर्व बघा भक्त परिवार का मंडळी बसलेली बघा एका ठिकाणी बसलेले असताना आता समजा बाळासाहेब आपले झाले की त्यातून गोकुळ मोठे झाले की आपले एकूण घ्यायचे काही ना त्यांचं नाही नाव गोरख चलो गोरख मच्छिंद्र आहे म्हणून असे अनेक मंडळी बघा सुद्धा मेकी आपले शिडीचे 80 गायकी मामा आहे का गायकी मामा आहे तुळशीराम कुठे तुळशीराम आहे का तुळशीराम आहे आमचे गोंडेगावचे कुठे अर्जुन कुठे अर्जुन अर्जुन वगैरे अशा अनेक बघा मंडळी बसली बरं का. बसले असताना बघा आम्ही गायका बघा त्या ठिकाणी त्या सर्व त्या सोयीमध्ये उपस्थित होते. सभा सुरू झाली बघा. सुरू झाला एक प्रश्न बघा आमच्या गायक मामाने बघा काय केलं बघा मांडला बघा. त्या सभेमध्ये काय केला गायका मामाने एक प्रश्न मांडला. काय मांडला प्रश्न ऐका बरं का. सुंदर असा प्रश्न आमच्या गायके मामांनी त्या सभेमध्ये मांडला. काय प्रश्न मांडला म्हणजे सांगा म्हणे सबसे बडा कौन. काय प्रश्न मांडला सबसे बडा कौन. त्याला आमचे बघा गोरभाऊ काय म्हणत्या म्हणे गायके मामा सबसे बडी पृथ्वी म्हणे. काय सबसे बडी पृथ्वी. त्याला आमचे गोकुळभाऊ म्हणतात पृथ्वी काय की बडी होतो शेष के पत्ते पे बडी. ते कोण बडा शेष बडा. त्याला आप्पासाहेब म्हणतात शेष काय का बडा होतो शंकरचे घेणे में पडा. तर कोण बडा शंकरजी. कोण बडा शंकर बडा. सुद्धा म्हणतात शंकर काय का बडा होतो कैलास पर्वत खडा. तर कोण बडा कैलास पर्वत बडा. त्याला अर्जुन म्हणतात पहिलाच पर्वत काय का बडा होतो रावणे 3 बार उखाडा. तर कोण बडा रावण बडा. लक्षात रावण बडा शादी. तांबे काय काय म्हणतात रावण काय का बडा रामने पछाडा. रामने आपले 3 पछाडा. तर कोण बडा राम बडा. लक्षात बघा प्रश्न काय होता गायके मामाचा सबसे बडा कौन. सबसे बडा कौन म्हणजे याला उत्तर सुरुवात झाली की नाही. पहिले उत्तर काय दिलं सबसे बडी पृथ्वी काय की बडी होतो शेषनाग के पत्ते मध्य पे करते शेषनाग बडा. शेषनाग काय का बडा होतो शंकर के गले में पड़ा. शंकर काय का बडा होतो कैलाश पे खड़ा. का खडा कैलाश पे कैलास पर्वत पे खडा. कैलास पर्वत काय का बडा होतो रावण ने पछाडा. 3 बार उखाडा. कोणाला उखाडा. कोणी रावण आणि रावण बडा. रावण काय का बडा हो रावण काय का बडा. राम ने बाद में पछाडा. रामने अपने 12 पछाडा. शेवटचा सुंदर बघा प्रश्न या ठिकाणी करण्यात आला. राम काय का बडा बघा. आमचे श्रीपाद महाराज म्हणतात राम काय का बडा तो संतों के चरण में पड़ा. तो संतों के सबसे बड़ा कौन
गुरु सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का नाम और काम. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. राम, लक्ष्मण, सीता की हनुमान या भक्तांना राम दरबार केला सगळं. काय बघा याचं ही चारी मूर्तीचं वैशिष्ट्य आहे की नाही. श्रीराम, लक्ष्मणजी, सीतामाई आणि हनुमानासाठी याला म्हणतात राम दरबारासाठी. तसं आपल्या गावाचं नाव काय आहे? रामपूर. बघा, पूर म्हणजे गाव. रामपूर वाडील्यासाठी नुसतं गाव जरी नाव जर घेतलं तर त्या नावाने त्या उच्चाराने काय होतं, आपल्याला आपलं पाप जातं आणि आपल्याला काय मिळतं. जरा पुढे काही वाजले रामपूर वाडी म्हणून बघा बाबांना असं वाटतं बरं का, रामपूरमध्ये जेवढे जन्माले बघा ते सर्व कोण आहे? राम आहे. राम तर महिला वगैरे सीता वगैरे सीता म्हणून या ठिकाणी आहे की नाही. तर थोडक्यात अयोध्याचं काय रामपूर अयोध्याच बघा या ठिकाणी बाबांना वाटतील अशा. आणि म्हणजे अयोध्यावासी मध्ये राहणारे सर्व रामपूर राम भक्त, आपलं रामाच्या घोसळत राहतात सर्व भक्त, सीता स्वरूप आणि जे सेवा करणारे या ठिकाणी ते कोणी हनुमान राहत. म्हणून काल प्रश्न रामपूरवाडीचं अभिनंदन करून की मानव जीवनामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत बघा. कोणत्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत? एक संगत आणि पंगत. काय? एक संगत आणि म्हणजे कोणाच्या संगीला राहायचं, कोणाच्या पंक्तीला बसायचं. याचं ज्ञान एक कम्प्युटर जर बघा आपल्याला असं बघा, ज्याला हे ज्ञान नाही ना त्याचा कार्यक्रम बिघडला सांगितलं. होतं ज्ञान नाही, कोणाच्या संगतीमध्ये राहायचं आणि कोणाच्या पंक्तीमध्ये बसायचं. किती सोपा मत असेल. कारण बाबांनी सांगितलं संगती संग दोष हा, संगती संग पुण्य लक्षात. संगती मनुष्य घडतो आणि संगती मनुष्य बिघडतो असं काहीच्या लक्षात. मग कोणा संगत धरायची आणि कोणाची धरायची नाही याचं बघा ज्ञान असणं आवश्यक. ते बाबांनी सुंदर उदाहरण दिलं बघा. छोटंसं आणि महत्वाचं उदाहरण दिलं. म्हणून एकदा काय झालं, पर्जन्य पडला, नदी पोराला, भुजंग वाईला लाटाण सांगितलं. काय झालं म्हणे, खूप ढगफुटीसारखा पाऊस पडला. नदीने आल्यानं काय झाला, पूर आला आणि त्या पुरामध्ये कोण वाद चालला? भुजंग वाद चालला. बरं का आप्पासाहेब, प्रसंग लक्षात घ्या. काय झालेलं आहे, महापुरामध्ये कोण वाद चालला? एक नागरा बघा भुजंग वाद चालले. ते कोणी पाहिलं? एका राजहंसाने. कोणी बघितलं? एका राजहंसाने बघितलं. काय बघितलं? महापुरामध्ये काय किंवा कोण वाद चाललं? भुजंग वाद चाललाय. ते कोणी पाहिलं? राजहंसाने पाहिलं. दया आली. दया कोणाला? राजहंसाला. का दया आली? तो महापुरातला नागरा थंडीने काकडला होता, त्याचा प्राण जाऊ पातळ अशी परिस्थिती त्या नागराची नाही की नाही. म्हणून दया आली. कोणा दया आली? राजहंसाला दया आली. दया आल्यानंतर त्या राजहंसाने काय केलं? उड्डाण केलं. उड्डाण करून कोणाला पकडलं? नागराजाला. महापुरात वाहत चालले नागराजाला पकडलं. लक्षात घ्या. आणि पकडून पुढे आणून ठेवलं जमिनीवर. आता भुजंग कुठे आलेला आहे? पहिला कुठे होता? थंडीने काकडला होता, त्याचा प्राण होतो. लक्षात घ्या. दया आली विचार राजहंसाला. उचललं पुढे आणला. आता जमीन आलेली बघा, जमिनी आलेला आहेत. बघा जमिनी आल्यानं सुद्धा बघा तो थंडीने फार काकडला होता, त्याचा प्राण धावपात होता. पुन्हा दया आली त्या राजहंसाला. मग त्या राजहंसाने काय केलं? पंखाखाली गेलं. कुठे घेतं? आपल्या बघा पंखाखाली. जर आईने काय ठेवले आपल्या लेकराला बघायला घातली, त्याप्रमाणे त्या राजहंसाने त्या नागराजाला कुठे घेतलं? आपल्या पंखाखाली घेतलं. आणि पंखाखाली बघा घेतल्यामुळे काय झालं? ऊब आली. ऊब त्याला काय आली? ऊब त्याने तो सावध झाला. म्हणजे शुद्धीवर आलं. लक्षात घ्या. कोण? लक्षात घ्या. शुद्धीवर आल्यानंतर काय झालं? शुद्धीवर आल्यानंतर काय झालं? राजहंसाला दंश केला. त्या राजहंसाने आपलं त्या नागराजाने राजहंसाला काय केला? दंश केला. म्हणून काय बोलले?
सावध होऊनी वेटाळे घातिले सावध होनी वेटाळे घातिले सावध होऊनी वेटाळे घातिले सावध होनी वेटाळे घातिले तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा. जो नागराज पाण्यात वाहत चालला होता त्याचा जीव जाऊ पाहत होता तो महाराज बघा हा उचल होता. दयाली राजहंसाला उचललं म्हणून आणलं त्याला 15 दिवस आली. त्यांनी बघ काय केलं सावध झाला. कोणाला दंश केला राजहंसाला. राजहंस दोष केल्यामुळे काय झालं अवित्राचा संग पवित्राने केला पवित्राचा संग पवित्राने केला अवित्राचा संग पवित्राने केला पवित्राचा संग पवित्राने केला प्राणाशी मुकला राजहंस प्राणाशी मुकला राजहंस प्राणाशी मुकला राजहंस प्राणाशी मुकला राजहंस. बघा राजहंस कोणा संगतीला गेला कोणा संगती गेला नागराजाच्या. दुष्ट अशा नागराजा संगतीला गेला. परिणाम काय झाला मरावं लागलं. लक्षात घ्या. मग संगत चुकली का बिघडली आपलं चुकली का बिघडली सांगा ना. बिघडली नाही का लक्षात घ्या. त्यामुळे काय परिणाम काय झाला मरण. म्हणून करू नका काही संत संग धरा 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 पूर्वीचा दोरा उगवेल पूर्वीचा जो दोरा उगवेल पूर्वीचा तो दोहरा उगवेल पूर्वीचा दोहरा उगवेल. म्हणून कोणा संग धरा सांगितली संतांची या संतांची. का धरायची का धरायची संग संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे काही ते आपणा पारखे काही ते साधू थोर जाणो 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 एक लोकी तुझी सर्व गोष्टी सामा एक लोकी तुझी सर्व गोष्टी सामा शरीराचा भ्रम तेरे कदम शरीराचा भ्रम तेरे कदम नाम म्हणे गायो तुझ एक सारा नाम म्हणे गायो तुझ एक सारा संत संगातीचे काय सांगू सुख संत संगातीचे काय सांगू सुख. तुला काय वाजावं असं म्हणून धर रे मना संगत सज्जनाची धर रे मना संगत सज्जनाची. मन कोणा संग धरायची म्हणजे सज्जन संतांची. आणि त्यामुळे काय होतं पालेटेल बुद्धी दुर्गुणाची. नाही कोणामुळे संत सज्जनामुळे. बघा काय बघा महिमा संतांच्या संगीत असं केलं नाथपर्यंत गाव जे जे संत संगती मध्ये राहिले तर ज्याने संत संगतीला घेतला त्याचं काय झालं ऐकलं म्हणून आपण म्हणतो ना मातीचे सोने मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे मातीचे सोने झाले बाबा तुम्हा मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे मुक्ती बोलू लागले बाबा तुम्हामुळे पाणी चालू लागले बाबा तुम्हामुळे मुक्ती बोलू लागले बाबा तुम्हामुळे पाणी चालू लागले बाबा तुम्हामुळे महात्मा ना डोळे आले महात्मा ना डोळे आले
सर्वजण आपण सर्वजण पहिले झिरोवतीने घ्यावं. काय बघा बाबांचा महिमा आहे. माझी सोनी झाली बाबा तुम्हामुळे, चांगले चालू लागले बाबा तुम्हामुळे, मुखी बोलू लागले बाबा तुम्हामुळे, आंधळदृष्टी आली बाबा तुम्हामुळे, वांज बायना मुलं झाले, बाबा तुम्हामुळे, अनेक व्यसनी पेताळ व्यसनमुक्त झाले बाबा तुम्हामुळे. आणि म्हणून मग आपण सर्वजण झिरो होते की झिरो. बाबांच्या बाबाकडे येण्याच्या सर्व झिरो होते की नाही, बाबाकडे आल्यावर सर्व हिरो झाले की नाही. मग सर्व हिरोचं झिरोची हिरो बनले बरं, हिरे बनले, हिरे बरं का हिरे. मग आता पुढे 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 लक्षात राहा का, काही काही हिरे बनले, काही हिरे बनले. किती हिरे किती मौल्यवान असतो, आम्हाला किमतीचा असतो आणि किती टणक राहतो. घाणार का घाणार जरी फोडला म्हणते ना तो तुटत नाही, इथं कडक बघा टणक करतात. मात्र त्या हिऱ्याला ढेकणाचा 5 वर्ष झाला साध्या, त्याचं काय होतं म्हणून बरं का, तुम्ही जरी हिरो झाले पण ढेकणा संगतीला गेले तर तुमचं सुद्धा काय होईल मग रेंट जपून असं. म्हणून जरा कोणा संधी राहू नका, तर कोणा संगतीला राहा. करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा. अशा रीतीने बघा. कारण भगवंत सुद्धा कुठे राहतो बघा. एकदा नारद मुनी विचारलं होतं. नारद मुनी भगवंताला विचारलं, म्हणे भगवंत आपण कुठे राहतो. कोणा विचारलं? श्रीकृष्ण भगवंताला विचारलं बघा. कोणी विचारलं? नारद मुनीने. का उत्तर बघा भगवंताने दिलं. म्हणे नारदा भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तिथे, भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तिथे, जिथे बघा माझे भक्त काय करतात, भजन गात. बघा भजन करा, भजन करा, तिथे मी राहतो बघा. त्यामुळे देव अंगी त्याचमुळे त्याचप्रमाणे बघा अंगी देव पुढे राहतो, अंगी देव पुढे राहतो. जसं बघा पृथ्वीमध्ये पाणी सर्व ठिकाणी आहे की नाही. मात्र काही ठिकाणी किती अर्धा इंची लागतं, काही ठिकाणी 1 इंची, काही 2, काही 5 इंची लागतं, काही फुफडच उडवतं. माझ्या पृथ्वीमध्ये सर्व ठिकाणी पाणी असतं, मात्र काही विशेष बघा ठिकाणी जास्त पाणी असतं. तसं बघा भगवंत सगळीकडे बरं का. मग त्याचे राहण्याचे ठिकाणं विशेष काही ठिकाणी ठरले बरं. जसं पहिले ठिकाण काय सांगितलं, जिथं भगवंताचं नामस्मरण नाही कथा कीर्तन तिथं बघा भगवंत राहतो. आणि देव पुढे राहतो. आणखी नित्य नेम नामी प्राणीचे दुर्लभ, नित्य नेम नामी प्राणीचे दुर्लभ म्हणजे पुढे राहतो. नित्य. आता या कोट्यामध्ये समजा गोंडगावची कुठे असो, गोंडेगावची किंवा इथली कुठे असो, तुझं नित्यनेम जर चालू असला तिथे कोण राहील? कोण राहील? बघा भगवत लक्षात काय बघा मग नित्यनेमाचा आहे ते पण. आणि भगवंत पुढे राहतो. हा या सुखा कारण या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. हो वैकुंठे सोडोनी संता सदनी राहिला. हो वैकुंठे सोडोनी संता सदनी राहिला. या सुखा कारणे या सुखा कारणे देव वेडावला. ओ वैकुंठे सोडोनी संता सदनी राहिला. ओ वैकुंठे सोडोनी संता सदनी राहिला. धन्य ते संत सदन, धन्य ते संत सदन. तेथे लक्ष्मी सागित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सागित शोभे नारायण. नारायण 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 लक्ष्मी नारायण. नारायण 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 लक्ष्मी नारायण. या सुखा कारण हात वरती
कुठे समजलं तुम्हाला 200 असेल असा बघा भगवान संतांच्या संगतीचा महिमा आहे. आपण किती भाग्यवान आहोत या कलियुगामध्ये की बाबाजीने आपल्याला कोणती भक्ती करायला सांगितली? शिवभक्ती. काय सांगितली? शिवभक्ती. तेव्हा शिवभक्ती बघा बाबाजीने आपल्याला वरदान म्हणून दिले की म्हणून बाबाजी बघा आपल्या प्रवचनात काय सांगायचे? ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमणे. ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमणे. एका चांगला महिमा बघा बाबाजीने शिवभक्तीचं सांगितलं. आणि बघा नंतर बघा बाबाजी शिवभक्तीचं श्रेष्ठत्व काय याचं बघा एक छोटंसं उदाहरण मत होतं. काय उदाहरण दिलं बघा बाबाजींनी त्या शिवभक्ती कशी श्रेष्ठ बघा या संदर्भात. पण तुम्हाला ऐकायला येतं का? ऐकायला कळतं का बाबा काय बोलतं? बरं येतं. मागचे वसेले तुम्हाला ऐकायला येतं का? मागचे जर टाळी वाजून एक लक्षात. बघा बाबाजींचं काय बघा उद्देश किंवा प्रवचन आहे का नसेल म्हणे कात्यायन म्हणे बघा कोणी कात्यायन म्हणेनी 100 वर्ष तपश्चर्या केली नाही. किती वर्ष? ती कशी बघा बसून नाही पायाच्या गांठ्यावर आपल्याला मांडी घालून बसता येत नाही. दोन बघा दोन्ही अंगठी सुद्धा आपण बघा उभं राहू शकत नाही. माझं त्यांनी काय केलं? पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहायचं आणि ती तपश्चर्या किती वर्ष? 2-5 वर्ष नाही 100 वर्ष असेल. जसं बघा बाबाजींनी तपश्चर्या अंधश्रद्धेला केली की नाही 16 वर्ष. कशावर? एक वाटीवर दूध आणि लवंग घालावं. तर जसं त्यावेळेला का बाबाजींना सुद्धा आदेश बघा झाला होता. कोणता आदेश झाला होता माहिती आहे का? नागेश्वरने आदेश बघा बाबाजींना दिला होता. कोणता आदेश दिला होता? पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर बघा. काय आदेश दिला होता? पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार. कोणी दिला होता? हा. कधी दिला होता? तपश्चर्यानंतर. पुढे अंधश्रद्धेला मला त्यानुसार बाबाजी कुठे गेले होते? हा म्हणजे जाते गावचं जागा माहिती ना कशी किती त्या डोंगरावर आहे. ते पहिला का त्यावर पहिला रस्ता होता का? हो पायवर राहायचं पायवर. अशा परिस्थिती बघा बाबाजी मंदिर कसं बांधलं असेल याचा विचार करायचा. इकडे आकाशवाणी कोण आकाशवाणी झाली? आकाशवाणी कोणाला झाली? कात्यायन मुनींना. का? तपश्चर्या किती वर्ष? कारण तपेविने दैवत तप केल्याशिवाय कोणत्या जगत प्रसन्न होणार नाही. गुरुदेवी नाही म्हणजे गुरुशिवाय कोणी आपल्याला सांगू शकतं का? गुरुशिवाय कोणी आपलं वगैरे सांगू शकत नाही. आणि तिनं दिल्याविने प्राप्त दिल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. ते म्हणून देशील तेव्हा आदेश कात्यायन म्हणे ना. काय आदेश झाला म्हणे? सरस्वती नदीच्या काठावर बघा. कोणत्या नदीच्या काठावर? सरस्वती नदी. आणि तिच्या काठावर कोणाचा आश्रम म्हणे? सारस्वत मुनीचा. कोणाचा? सारस्वत मुनीचा आश्रम नदीच्या काठावर. तिथे जा म्हणे. तुझ्या शंकेचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर बघा ते सारस्वत मुनी दिलं बघा. असं कोणी सांगितलं? आकाशवाणी. हो भगवंताने आकाशवाणी केली. आकाशाने त्या आकाशाच्या माध्यमातून कोणाला सांगितलं? जर कोणाला सांगितलं म्हणजे बसू नका बघा. कोणाला सांगितलं? कात्यायनी मुनींना. हा कात्यायनाच्या मुनींना सांगितलं. मग कात्यायनाच्या मुनी बघा आपली तपश्चर्याची सांगता केली. आणि ते कुठे गेले? मग सरस्वतीच्या काठावर गेले. कोणाच्या आश्रमात गेले? सारस्वत मुनींच्या. सर्व मुनींच्या आश्रमात. आता मुनींकडे मुनी आले की आदर तिथं स्वागत झालं. सुंदराचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं बरं का. आणि केल्यानंतर दोघे बघा असताना बसले आणि चर्चा सुरू झाली. त्याला मग कात्यायन मुनींनी काय सांगितलं? हे बघा म्हणे सारस्वत म्हणे मला कोणी पाठवलं? भगवंतानी पाठवलं. कोणी पाठवलं? कशासाठी पाठवलं सांग म्हणे.
त्या कात्या म्हणे काय सांगता सारस्वत म्हणे ना, आणि सारस्वत म्हणे या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? बघा कात्यायनाच्या मुनी तपश्चर्या कशाने गेली होती? जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता हे समजून घेण्यासाठी बघा, या प्रश्नाचं उत्तर काय म्हणण्यासाठी बघा. किती वर्ष तपश्चर्या केली? कशाने केली? या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? कशाने विचारलं कोणी? कात्यायन मुनी सांगा म्हणे या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? त्याला काय उत्तर बघा दिलं? कोणी उत्तर दिलं? कोणी उत्तर दिलं? सारस्वत मुनींनी. कोणी उत्तर दिलं? सारस्वत. कोणाला दिलं? हा, काय उत्तर दिलं ऐका बघा. म्हणे कात्यायन म्हणे माझ्या मातेने, बघा काय म्हणतात सारस्वत मुनी, काय म्हणतात कात्यायन मुनींना? म्हणे कात्यायन म्हणे माझ्या मातेने मला जो उपदेश केला म्हणे तो मी आपला सांगतो बरं का. कोण उपदेश केला? माझ्या मातेने. कोणाच्या आईने? बघा सारस्वत मुनी. तो उपदेश बघा आपल्या सांगतो बघा. का उपदेश केला म्हणे? म्हणे कात्यायन म्हणे भगवान धर्माचं नाव ऋषभ म्हणे. काय भगवान धर्माचं नाव काय? ऋषभ. बघा ऋषभ आहे. ऋषभ म्हणजे नंदीबाई, नंदिकेश्वराच्या. आणि नंदिकेश्वर कोणाचं वाहन आहे? भगवान शिवजींचं. कोणाचं वाहन आहे? भगवान शिव. बघा भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे. अशा ऋषभावर कोण बसलेले आहेत? भगवान शंकर. भगवान शंकर बघा आरूढ झाले आहेत. अशा भगवान शंकराची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ धर्म आहे. बघा कोणतं श्रेष्ठ धर्म सांगितलं मग? भगवान शंकराची पूजा करणं. कशाने? म्हणून आपण किती भाग्यवान आहे की. अहो त्या कात्यायन मुनींना 100 वर्ष तपश्चर्या करावी लागली. कशासाठी? धर्म. सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता हे समजून घेण्यासाठी. आणि तुम्हाला तर बघा बाबाच्या कृपेने वेगळं तपश्चर्याचा लक्षात की ही साधी गोष्ट असावी. म्हणून काय बघा महिमा बाबाजींनी शंकराचा वाढायला भाषा. म्हणून पहिलं मंदिर बाबाजी कुठे बांधितलं? कुठे बांधलं पहिलं म्हणजे बाबाजी? जातीला पिनाकेश्वर. त्याचं नाव काय? ज्या ठिकाणी बघा प्रभू राम का प्रभू रामचंद्राला काय दिलं होतं? पिनाक धनुष्य. बघा लक्षात घ्या. रामवाडी घराणं का प्रभू रामचंद्राने तपश्चर्या केली होती. अनुष्ठान कुणी अनुष्ठान केलं? राम लक्ष्मण सीता का तिन्ही अनुष्ठान का. जिथं पिंडे ना पिंडेच्या पिंडीजवळ प्रभू रामचंद्र बघा अनुष्ठान बसले होते बरं का. जिथं नंदी ना तिथं लक्ष्मण अनुष्ठान बसले होते. बाहेर काय दिक्माळ दिक्माळ त्या दिक्माळला कोण बसलं होतं? सीतामाई. तिघांनी अनुष्ठान केलं लक्षात. कुणी अनुष्ठान केली? तिघांनी बघा अनुष्ठान त्या डोंगरावर केलं लक्षात. आणि मग ते अनुष्ठान संपन्न झाल्यानंतर प्रभू रामचंद्राला भगवान शंकरने प्रसन्न काय दिलं होतं? कशाने दिलं होतं? हा का तुम्हाला मारायला? तुम्ही रावणा जातीचे नाही. म्हणून बघा बाबाजींचं कार्य किती महान आहे आणि किती पवित्र आणि मंगल आहे. म्हणून बघा आपले भक्त काय म्हणतात बघा. म्हणून बघा सर्व भक्त काय करतात? त्रिवार वंदन मागे. जनार्दनाच्या शिवकार्याची बाबाजींच्या शिवकार्याचे त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. जनार्दनाच्या शिवकार्याचे बाबाजींच्या शिवकार्याचे त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा.
स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा जनार्दनाच्या शिवकार्याचे ओ बाबाजींच्या शिवकार्याचे त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा संख्येचा टाळी वाजवला सुंदर ठेक्यावर आली तारा सुरुवात केली याने आपल्याच भागात या जिल्ह्याच्या गिरी मुलभूत आहे सगळ्या महिमा मुलांच्या कार्याचा किती सांगा कमी करा आता आपण बंद करायचं का सुटतंय तर तुमचं काय म्हणते तर आम्हाला दूर जायचं बरं का त्यामुळे काही कोण आम्हाला का तुम्हाला पाहिजे तुम्हाला तुमच्याच जिल्ह्यात जायचं आम्हाला जिल्हा उठून मग बंद करायचं नाही तुम्ही मला काही लांबून लागले की नाही बरं तो थोडक्यात झाला ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः आमच्या आईला देवीचे भक्त लई हुशार आहे बरं का आणि हुशार भक्त बघा बाबांचे दरबार येतात आणि काय मागतात नाही का काय मागतात बाबांकडे ऐका बरं का सुंदर असे आमचे भक्त काय मागतात किती हुशार बघा आमचे भक्त बरं का हा नको दी संपत्ती सुनो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो ताई बाबा आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमी जनाय या भाषणामध्ये बोलता एक मंत्र सुद्धा सांगून दिलाय तुम्हाला सुख जर पाहिजे तर काय केलं पाहिजे हे चालता या ओळीतून मी तुम्हाला सांगतो आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमी जनाय सुख संपत्तीला कमी जनाय सुख संपत्तीने भरले आमचे मन हो सुख संपत्तीने भरले आमचे मन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन जगाच्या कल्याणा घेतला अवतार शिवभक्तीचा केला प्रसार शिवभक्तीचा केला प्रसार जगाच्या कल्याणा घेतला अवतार शिवभक्तीचा केला प्रसार शिवभक्तीचा केला प्रसार अर्पण केले तन आणि मन हो अर्पण केले तन आणि मन हो टाळी वाजवा करा हात वरती करा तुमच्या मुखातून सुद्धा ओळी आण पाहिजे आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन भोळ्या भक्तांचे कै वारी संत शिरोमणी मौनगिरी संत शिरोमणी मौनगिरी भोळ्या भक्तांचे कै वारी संत शिरोमणी मौनगिरी संत शिरोमणी मौनगिरी कृपा प्रसादाने भरले आमचे मन हो कृपा प्रसादाने भरले आमचे मन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन नशा दौलत का हो या शोहरत का एक दिन चूर चूर कर देता है नशा दौलत का हो या शोहरत का एक दिन चूर चूर कर देता है लेकिन नशा बाबा जी की भक्ति का हो तो दुनिया में मशहूर कर देता है तो दुनिया में मशहूर कर देता है इसलिए क्या कहते हैं जाम पर जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी जाम पर जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी प्याला बाबा जी के नाम का जनार्दन नाम का बाबा शांतिगिरी नाम का पी ले तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी बाबाजी आणि ते किती हुशार आहे की नाही बाबाला काय म्हणत्या आम्हाला काही नको कारण काय आम्ही धरिले बाबांचे पाय आणि पाय धरल्यामुळे काय झालं बाबांच्या आशीर्वादाने आम्हाला काहीच कमी नाही का बिकारी तुम्ही नाही ना मग म्हणा
आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही सुख संपत्तीला म्हणा म्हणा सर्व म्हणा आम्ही धरले स्वामीचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही सुख संपत्तीने भरले आमचे मन भो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन भो नको ती संपत्ती नको आम्हाला धन भो आम्हाला असं ते बघा हुशार असा कोणासारखा असावी या द्यायला बाबतीत म्हणून आज या रामवाडीमध्ये वर्धावन दिन नवदेशन महादेवाला संपूर्ण असावा काहीतरी संकल्प केला काहीतरी संकल्प केला पाहिजे आपण काहीतरी आपण नियम केला काहीतरी आपण बघितलं पाहिजे काहीतरी सुधारणा केलं पाहिजे ते बाबांना असं वाटतं बरं का बिगर मोबाईलचं कोणी आहे का बिगर मोबाईलचं कोणी तुम्हाला आपण एखादं भोजन करू ना कोरियात असं का माणसं बघा आणि महिला बघा बरं का आम्ही मोबाईल वापरत नाही असं कोणी आहे का उभं राहू जागेवर नॉट यूज मोबाईल मोबाईल कधीच बोलत नाही आजपर्यंत बोलत नाही का मोबाईल दुसऱ्याचा घेऊन का होईना हो शोधून सापडणार नाही दुनिया असं बरं मग बघा काय हरकत नाही मोबाईल जरूर वापर बाबा आमचा काय वापर काय अडचण नाही मात्र त्या मोबाईलमध्ये काय करा काय करा बघा सकाळी सकाळी बघा कोण दर्शन घ्यायचं मोबाईलमध्ये कोण दर्शन घ्यायचं मोबाईलमध्ये बाबाजी आणि भगवत शंकर सुंदर पीठ बघा आपलं का आपले बघा बारीक बाणेश्वरचे आमचे बघा पुजारी गेले सुंदर बरं का सुंदर फूल बघा त्या पूजा त्या शिवलिंगाची केली जाते त्याच्या मग त्या ठिकाणी डमरू असेल त्रिशूल असेल त्रिकोण असेल अशा अनेक माध्यम सुंदर अशी सजावट त्या ठिकाणी केली जाते त्याचा फोटो का व्हाय काय तुमच्या आहे का मोबाईल आहे कोणाचे हां ग्रुपवर दाखवा एखादा फोटो दाखवा बाणेश्वरच्या पिंडीचा बरं शंकराच्या पिंडीचा का फोटो आपल्या कोण काय करा पहिला मोबाईल उघडला काय दिसलं पाहिजे बटन दाबलं काय पाहिलं पाहिजे शंकर भगवान शंकर दिसलं पाहिजे कारण काय दिसलं पाहिजे विश्ववाद्यम काय विश्ववाद्यम विश्वबीजम निखिल भैरणम प्रसाद हां कारण आजचा बघा हे बघा आजचा बघा टाळीवांच्या पुजाऱ्याचा बघा म्हणजे मोबाईलचा फायदा सुद्धा आहे की नाही बसल्या तुम्ही कुठे असाल ते तुम्हाला कोण दर्शन मिळू शकतं महादेवाचं लक्षात बाबाचं लक्षात असा महिमा मोबाईलच्या आहे कलियुगाचा आहे किती गो एकदम बघा एकदम बोला काय बोलता जसं पाण्याच्या बोलून राहा असं मग बघा मोबाईलचा बघ कशासाठी करायचा इतर भाता मानासाठी नाही तर कशासाठी करायचा सकाळी त्या मोबाईलला काय बघायचं महादेवाला आणि कोणाला बघायचं बाबाजीराव आणि बाबाजी सुद्धा कोणाचे अवतार आहे बघा जो सकाळी आपल्या कामात सुरुवात करताना काय करेल मोबाईल कोणा दर्शन घेईल बाबाजी महादेवाचे बाबा दर्शन घेईल त्याचं काय होईल दिवस त्याचं कसं जाईल चांगलं तर त्याचं काम कसं होईल बरं का सुदामा तुमचं सुद्धा प्रोडक्ट सुदामणी काढलं का लस्सी सुदामणी तयार केलं बरं का काय तयार केलं लस्सी नाही लस्सी म्हणून का आता उन्हाळा हे काय लस्सी मोहनगिरी काय दही का म्हणून दही मँगो लस्सी फ्लेवर अशा सुंदर बघा प्रॉडक्ट वगैरे सुद्धा म्हणजे टाळीवर सुद्धा कारण जर का मग काही खात राहिलं घरी मग खायचं तर काय खा भेटतं काय प्यार देवाची इच्छा म्हणाच्या या रामवाडीमध्ये बघा आपण एकत्र काहीतरी विचार केला संकल्प केला बघा तर इथे आपण गाव कारण तुम्ही तुमचे घरचे कामं बंद केले आहे की नाही आपलं गाव सोडलं घर सोडलं आणि पुढे येऊन बाबाकडे बसले की नाही आणि बाबाकडे आल्यानंतर जर तुम्ही काहीच बघा शिकले नाही केलं नाही ते काय होईल मग तर बघा जगात अनेक देश आहे की नाही मात्र बाबांचा प्रश्न सर्व रामविकार सर्व विकार काय प्रश्न आहे सांगा बरं
गुरु शिष्य परंपरा कोणत्या देशामध्ये सांगा बरं, सांगा ना. चीनमध्ये आहे का, अमेरिकेत आहे का, इस्रायलमध्ये आहे का, इराण इराकमध्ये, फ्रान्स जपानमध्ये आहे का, ब्राझीलमध्ये आहे का, आफ्रिकामध्ये आहे का, ऑस्ट्रेलिया, असे अनेक देश गेले. त्या देशामध्ये का गुरु शिष्य परंपरा आहे का? कोणत्याही देशामध्ये तुम्हाला गुरु शिष्य परंपरा पाहायला मिळणार नाही. तर ती कुठे, फक्त कुठे भारत देशात. आणि ती कधी बसून आहे? 10-5 वर्षापासून आहे का फक्त? कधी 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 बसून आहे? अनादिकाल. म्हणून आपण काय म्हणतो, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष बळला गैनी प्रती, गोरक्ष बळला, गोरक्ष बळला गैनी प्रती, गोरक्ष बळला. गैनी प्रसादे निवृत्तिदातार, गैनी प्रसादे निवृत्तिदातार. ज्ञानदेव सार तो नविले, ज्ञानदेव सार, ज्ञानदेव सार तो नविले, ज्ञानदेव सार. गुरु शिष्य परंपरेचं मूळ कोण आहे? मूळ कोण आहे? आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. बघा, मुनी परंपरा कोण चालू झालेली आहे? अनादिकालापासून भगवान शंकर म्हणतात. म्हणून पांडुरंगाने सुद्धा डोक्यावर काय घेतलं? माझे पिंड लक्षात घ्या. अशा रे बघा, भगवान शंकराचा महिमा किती बघा वर्णन केला तरी कमीच केलं. म्हणून गुरु आणि शिष्य केले. शिष्य कसा असावा? शिष्य कसा असावा? का देशभक्त कसा असावा? है की नाही? लक्षात घ्या. शिष्य कसा असावा? मग हनुमंतासारखा आहे. शिष्य कसा असावा? स्वामी विवेकानंदासारखा. शिष्य कसा असावा? भक्त कसा असावा? है की नाही? जसं भगतसिंग, राजगुरू, नेहरू सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? आपल्या या महाराष्ट्रामध्ये काही हिंदवी स्वराज्य काय केलं? शपथ घेतली. बघा, शपथ घेतली की नाही? त्यानंतरच बघा ते काय करू शकले? स्वराज्य. शपथ किती महत्वाची. म्हणजे आता बघा, आज सुद्धा बाप आपण का शपथ घ्यायची. मग त्या अगोदर आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनचरित्र बघा किती महान होतं. की या संदर्भामध्ये आमच्या गुरुचा विद्यार्थी बघा, आमच्या कार्तिक बघा, आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र काय बघा. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते, काय सामर्थ्यांचं होतं की नाही, या संदर्भामध्ये सुंदर रीतीने का प्रयत्न आपला या समोर करायचा. टाळीवरून कार्तिकचा अभिनव असा. 9वी, गाव आंबेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आज मी या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माझं थोडक्यात मनोगत मांडणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अगोदर समोर बसलेल्या माझ्या मातापित्यांनो, एक गुरुकुलच्या विद्यार्थी म्हणून आणि माझ्या मातापिता समान तुमचं या ठिकाणी दर्शन घेतो आणि तदनंतर माझ्या मनोगतास सुरुवात करतो. जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराज तसेच त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत करतो आणि पुढील मनोगतास सुरुवात करतो. बघा, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असं जिजाऊंचा शुभा लाखात नव्हे तर आपल्या ह्या जगात एक होता. आपल्या ह्या जगात एक होता. माता भगिनींनो आणि भाविक भक्तांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज आमचे राज्य असल्याचा अभिमान होता.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस सत्तेचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना काढणारे, पण परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्यतील जिजाऊंचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याची चिंतक, जर जनतेचा राजास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, अशा रयतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. प्रतिपंच चंद्ररेखे व वर्धिष्ठुर विश्व वंदिता, शासून शिवशा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, शहाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिपदीच्या चौधरीप्रमाणे वाढत जाणाऱ्या आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी राजमुद्रा शोभून दिसते. आधी राज्य गाजवते. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, साई बोलल्याने शक्ती मिळते, आणि जय शिवराय बोलले ना आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते, आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते. आताच मी काय म्हटलं? शिवराय. शिवराय म्हणजे काय? आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराय काय म्हणतो? जन्म झाला त्या किल्ल्याचे नाव शिवनेरी आणि मृत्यू झाला त्या किल्ल्याचे नाव रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर भगवान शंकराचं शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर राय. म्हणूनच आपण काय म्हणतो? जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शिवराय म्हणतो. एकदा काय झालं बघा, सर्वांना माहिती आहे शाहिस्ते खानाची बोटे छाटली गेली, सर्वांना माहिती आहे, परंतु याच्या पलीकडचा इतिहास कोणाला माहिती नाही. ज्या वेळेला शाहिस्ते खानाची बोटे छाटले गेले, छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजाला शाहिस्ते खानाने बघितलं. समोर छत्रपती शिवाजी महाराज बघताच शाहिस्ते खान त्या ठिकाणी पळायला लागला. खिडकीमध्ये कुदी मारताच त्याचे 4 बोट वरती राहिले आणि तलवार चुकून ती बोटावरती पडली आणि त्याचे 4 बोटे छाटली गेली. त्यानंतर काय झालं? त्याची एक छोटी बहीण आली आणि काय म्हणते शाहिस्ते खानाला, हुजूर हुजूर गजब हो गया, हो नाराजन शिवा आया और मेरे बच्ची को लेकर भाग गया. त्यावेळेला शाहिस्ते खान काय म्हणतो? चुप कर पगली, चुप कर पगली, हे पगली, वो शिवा किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगली काट सकता है, लेकिन किसी औरत के बच्चे पर हाथ नहीं उठा सकता. हा दुश्मनांना सुद्धा विश्वास होता. म्हणजे हे आईचे संस्कार असतात. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. शिवरायाच्या पराक्रमाच्या कथा सांगून छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. परंतु आताच्या मुलांवर संस्कार नसल्यामुळे काय होतं? ते गावामध्ये इकडे तिकडे फिरतात, इथे सत्संग चालू आहे आणि ते बाजूला फिरतात, व्यसन करतात. व्यसन केल्याने काय होतं? प्राथमिक शिक्षण सुरू झाल्यानंतर मुलगा अगोदर काय होतं? आईचे दूध आटल्यानंतर तो चालू करतो दुधाची बाटली. नंतर काय होतं? प्राथमिक शिक्षण सुरू होतं म्हणजे शाळेत जायला लागतं तेव्हा त्याला चालू करते पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण सुरू झाल्यानंतर तो काय करतो? प्यायला लागतो देशीची बाटली. उच्च शिक्षण सुरू झाल्यानंतर चालू करतो इंग्लिश बाटली. मग इंग्लिश बाटली काय होतं? त्याच्या खिशातली तिजोरी असते. म्हणजे काय होतं? इंग्लिश बाटली खूप महाग असते, त्याच्यामुळे काय होतं? त्याच्या खिशातली तिजोरी आटून जाते. मग त्याच्या डोक्यात विचार आला, आता पैसे तर नाही, आता करायचं तरी काय? मग त्यांनी सुंदर असा विचार केला, आपल्या शेतामध्ये एक मोहाचं झाड आहे, मोहाचे मोह तोडू आणि गावरान देशी दारू तयार करू. मग त्यांनी काय केलं? गावरान देशी दारू केली. तिने काय झालं? ओव्हरलोड झालं आणि आपली काय आतडे फाटली. मग आतडे फाटल्यानंतर काय झालं? घरी आला, घरच्यांनी बघितलं याची आतडे फाटली. घरच्यांनी काय केलं? दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर काय झालं? त्याला तिकडं बेडवरती टाकलं. डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. सलाईनची बाटली त्याची काही तहानली बाटली. मग त्याला घरी आणलं, त्याला आंघोळ घातली, गुलाब पाणी आणि आतेरेची बाटली. तिने पण काही हौसनी पेटली. शेवटी त्याची प्राण ज्योत मावळली, त्याची बॉडी चित्तेवरती टेकवली, वरून ओतली रॉकेलची बाटली, गाडी लावली आणि इथं सगळी त्याची हौस पेटली, इथं सगळी त्याची हौस पेटली. अशी अवस्था आपल्या मुलांची झाली नाही पाहिजे. त्यासाठी त्या मुलांवर संस्कार झाले पाहिजे. म्हणून मुलांना बाबाजींच्या गुरुकुलात टाका आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्यांना घडवा. छत्रपती शिवाजी महाराज जर घडवायचे असेल, अगोदर राजमाता जिजाऊ घडल्या पाहिजे, तर छत्रपती शिवाजी महाराज घडू शकतात. त्यांचे संस्कार झाले पाहिजे, तेव्हाच ते आपल्याला समजू शकतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास घडू शकतात. म्हणून त्यांना बाबाजींच्या गुरुकुलामध्ये टाका. जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या ठिकाणी करू आणि माझ्या मनोगतास पूर्ण विराम देतो. सर्वांना छातीवरती हात ठेवा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज
गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान निष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्र स्रत शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमान योगीश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय बाबाजी जय महात्माजी धन्यवाद नर्मदेश्वर भगवान की जय बजरंग बली की जय अशा रीतीने बघा बाबाजींना गुरुकुल कॉलेजगा गरज पडली की हे सांगायची आवश्यकता नाही. आता आमच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र अत्यंत सोप्या भाषेत आणि मात्र ज्वलन आहे. जरी बघा इतिहास उभा करून आपल्याला असं दाखवलं सांगितलं नाही मग कार्यावर त्याचा अभिनय आमच्या या रामवाडीमध्ये तसं बघा प्रतिज्ञा प्रोग्रामच्या काय केली होती कोणाला महाराज प्रतिज्ञा केली होती नाही रावणाला तसं आता मला काही प्रतिज्ञा करायची माहिती का प्रतिज्ञा करायची मग सर्वांना नाही चालू काय ते बंद करायची चालू काही प्रतिज्ञा काय बंद करायची प्रतिज्ञा करायची म्हणून बघा आज प्रोग्रामच्या कोणती पुडी खाते सांग कोणती पुडी खाते ते आहे की हां म्हणून बघा बाबाजींनी सांगितलं पतीचा आदर का महिलांनी पतीचा आदर सेवेला भुकेल्याची डोक्यावर आणि ती भारतीय टाळीवर महिलांच्या डोक्यावर बदल असा का महिमा आपल्या आचरणाला का सांगितलंय म्हणून बाबाजी काय सांगायचे मला तुकारामाचं उदाहरण देऊन तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेल्या बाया याने बरं का ज्या घरीच राहिल्या पण त्या बाया ज्या घरीच राहिल्या कारण बघा काय काय बाया कशा राहते माहिती आहे का घर कोंग्या म्हणजे काय त्या घरीच घरी सोडती नाही बरं का त्यांचा काय विचार असतो घर म्हणजे काय आहे बरं का घर म्हणजे म्हणजे डबल आहे बरं का आणि ते काय म्हणत्या आपल्याला मस्त बंगला आहे राहायला माडी फिरायला गाडी आहे नेसायला साडी आहे आणि बँकेत एवढी आहे त्यामुळे बाबाचं काही गरज नाही आपल्याला काही गरज नाही बाबाकडे जाण्यासाठी आणि मग तुकारामात काय म्हणतात तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन गेल्या बाया अशाही त्याही पुढे जाऊन तुकारामाला बघा महिलांसाठी काय म्हणतात हरिनामाला विसरली गाढव कुंभाराची झाली हरिनामाला विसरली गाढव कुंभाराची झाली कोण म्हणतं असं कोणासाठी जी बाई कधी देवाचं नाव घेत नाही त्या बाईला कोणत्या जन्मात जावं लागत गाढवाची हरिनामाला विसरली आणि काय गाढव कुंभाराची पुढे बघा पुढे तुकारामाला काय म्हणतात आता कशाची पुरणपोळी सदा उखाडे घोळी हरिनामाला विसरली गाढव कुंभाराची झाली आता कशाची येणी फली सदा पाठीवर गोणी हरिनामाला विसरली गाढव कुंभाराची कारण झाली काय तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही हरिनामाला विसरली गाढव कुंभाराची झाली तुकाराम महाराज म्हणाला कोणासाठी काय म्हणावं लागलं महिलांनी काय करावं ओम जनाय नमः ओम जनार्दनाय नमः बघा तसं अंजनी मातेने अनुष्ठान केलं की नाही कोण जन्माला आलं नाही तसं अनेक माता सुद्धा बघा या ठिकाणी बसलेल्या की कोणी कोणी अनुष्ठान केलं उभं राहावं महिलांपैकी ज्यांनी अनुष्ठान करेले इथं बसलेलं बघी जेवढ्या महिला उपस्थित त्याच्यापैकी ज्यांनी अनुष्ठान केलेले बघा खरोखर या महिलांना समजलं आणि आपलं सीजन सार्थक करून या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला अशा अनुष्ठान करण्यासाठी महिलेला टाळीवर जा मला नाही तसं आता का बघा बाकीच्या वाईट लक्षात घ्या नुसतं बरं का स्त्री जन्म कसा नाही फक्त आता तुम्हाला सांगितलं लक्षात द्या आणि म्हणून स्त्री जन्मात येऊन काय केलं बघा हे जर ज्ञान जर नसेल तर तुकाराम वाचा तुका म्हणे आयशा बाया तुम्हीच म्हणा त्याच्यामध्ये यांनी लक्षात घ्या पण आज या रामवाडीमध्ये
शेवटचा संकल्प आपण करू की नाही. शेवटचा संकल्प काय करायचा बरं का, काय करायचा, व्यसनमुक्ती. कोणता आता बघा बाबा का उभं करणार नाही. ज्याने काय करायचं समजून घ्यायचंय. काय समजून घ्यायचंय, व्यसनाने कधी फायदा होत नाही. होतं तर काय होतं, नुकसान. काय होतं, नुकसान वाटलं. बघा व्यसना पहिले नुकसान कोणतं होतं माहितीये का, आरोग्याचं. म्हणजे अनेक पाहिजे रोग आजार बघा त्या व्यसनामुळे माझे होत आहे. विचार करा ना. आणि त्या का पुढे फुकट येते का, त्याला काय खर्च करावं लागतं, पैसे. म्हणजे बघा हो, पैसे खर्चून रोगाला आमंत्रण दिलं. काय दिलं, विचार करा ना. काय पैसे स्वतःच्या खिशाने खर्चले, नामंत्रण कोणा दिलं, रोगाला. आणि कोण लवकर कोण मेलं, काय स्वतःच बघा लक्षात घे. काय बघा परिस्थिती काही लोकांची कशा आहे. याला म्हणतात अज्ञान. काय अज्ञान म्हणजे व्यसनामुळे किती नुकसान आहे त्याचा विचार न करता कार्यक्रम चालू असतात. म्हणून पहिलं बघा सर्वांनी संकल्प बघा, रामाडी करा कोणता करा. ज्यांच्या पुढ्या पाड्या काही चालू असेल ना, पुढ्या पाड्या बाटल्या बिटल्या वगैरे चालू असेल ना, त्यांनी काय करायचं आज कर. आजच्या निमित्ताने नर्मदेश्वरने काय करायचं, नर्मदेश्वरा काय करा हे आता हा हृदयेश्वर ते नर्मदेश्वर आज संभाजीनगरला होतो. मग तेव्हा आठवण राहिलं बाबाजीने बसच चिवपुरीला बांधले. हृदयेश्वरला काय करा आज अर्पण. काय करा, व्यसन. नाही तर काय म्हणते बोलल्या का प्याला आहे म्हणते बरं का. अहो त्याची बरोबर कशाला करायची की, तू बगर शंकर आहे, तू काही करू शकतो. तुम्ही काय बघा शंकर आहे त्याची बरोबर करायला गेले. अहो त्यांनी काय केलं, विष काय का विष पेलं, तुम्ही रोगाची बाटली घेऊ शकता का, मग काय बरोबर का ते. आणि म्हणून बरं का, म्हणून सर्वांनी कोणता संकल्प करा, मी कोणतंही व्यसन करणार. जरी का फॅशन जर जे फॅशन असलं तरी त्या व्यसनाच्या नादी लागून माझं व्यसनाचा करू नुकसान करा बघा. असा दुसरा मुद्दा. तिसरा बघा मग लक्षात घ्या. तिसरा कोणता संकल्प करायचा, कोणता करायचा, घरामध्ये इंग्रजी शब्द वापरायचे नाही वर्ग. म्हणजे कोणते वापरायचे नाही, मम्मी आणि पप्पा वर्ग. बरं लक्षात घ्या, मम्मी पप्पा हे शब्द घरामध्ये ठेवायचे नाही. का ठेवायचे नाही तर इंग्रजांनी काय केलं माहिती, इंग्रजांनी काय केलं, तुमच्या थोराईकडून तुमची बेइज्जत करायचा कार्यक्रम चालू केला. मग त्या लक्षात बघा, इंग्रज किती डोकेबाजी बघा, इंग्रज किती डोकेबाजी, बाहेरचे लोक विदेशी लोक. त्यांनी तुमचा काय कार्यक्रम चालू केला माहिती आहे, काय कार्यक्रम चालू केला, तुमच्याच मुलांकडून तुमची बेइज्जत करण्याचा कार्यक्रम त्यांनी चालू केला. कशी ऐका बरं का. आता हे टोपीवाले समजा, यांच्या मुलांनी यांना जर काय म्हणलं पप्पा म्हणलं, त्याचा अर्थ काय झाला, कुत्र्याचं पिलू आहे. पप्पाचा मराठीचा अर्थ काय, कुत्र्याचं पिलू. मग सांगा, यांच्या मुलांनी यांना पप्पा म्हणलं, यांची बेइज्जत केली का शान वाढवली, आहे की नाही. आणि यांच्या बाईला त्यांच्या मुलीने काय मुलांनी काय म्हणलं, मम्मी म्हणलं. काय म्हणलं, मम्मी म्हणलं. मम्मी म्हणून याचा अर्थ काय झाला, मुर्दा, मरेल मुर्दा, आहे की. मग सांगा, यांच्या बाईला त्यांच्या घरातल्या मुलांनी मम्मी शब्द वापरला म्हणजे काय झालं, हे मरेल मुर्द्या म्हणून हाक मारली, आईची बेइज्जत झाली का शान वाढली. लक्षात राहा, अत्यंत गांभीर्याचा शरीर मुद्दा आहे. म्हणजे इंग्रजांनी तुमच्या घरात कोणता कार्यक्रम चालू केला, तुमची बेइज्जत तुमच्या थोराईकडून कशी घेता येईल असा नियोजन बघा कोणी केलं, चुके बरोबर आहे, चुके बरोबर आहे. आणि म्हणून घरामध्ये हे शब्द ठेवायचे. मग कोणते शब्द घरात असले पाहिजे, आई, बाई, ताई, अक्का किती सुंदर शब्द केली. आणखी वडिलांना काय, भाऊ, आप्पा, अण्णा, तात्या, दादा, गाव, किती शब्द सुंदर केली. आणि हे सोडून दिले आणि काय करायला लागले. आणि त्याच्यामुळे काय म्हणून राहिलं, का हो किती अज्ञान आपल्या भारतीय लोकांसाठी. म्हणून काय संकल्प करायचा, माझ्या घरामध्ये इंग्रजी शब्द जरूर ठेवील, मात्र कोणते शब्द वापरायचे, ज्यांचा अर्थ माहिती आहे ना, ज्यांचा अर्थ चांगला आहे ना ते शब्द जरूर वापरा. मात्र ज्यांचा अर्थ बेइज्जत करण्याचा आहे ते शब्द वापरून काय करू नका, बेइज्जत करून. म्हणून रामभाऊ वाटेकर
सीताबाई लवकाकुश त्यांच्या किंवा भगवान आपलं गणपती कार्तिक स्वामी का भगवान शंकराला मिळालं मग बाप्पा म्हणत होते का हो सांगा ना मग बाप्पा म्हणत होते ती मग आपण कोणाच्या वंशातले आहेत आहे की नाही लक्षात घ्या. आणि म्हणून प्रामाणिकांनो काय करायचं समजलं ना आता बोलता हां नुसतं स्वतःच्याच घरात नव्हे तर शेजारचे गावातले तालुक्यातले बघा जे भेटते त्याला काय करायचं टोचीत राहायचं हे शब्द वापरू नको बेइज्जत करू नको बघा का कुंभारी माशी वाजी तुम्ही काय करा कुंभारी माशी बनायचं आणि काय करायचं टोची लोकांना टोची मध्ये मारायचे मम्मी शब्द ठेवला मम्मी पप्पा चले येतं आई बाबा आजा मम्मी पप्पा आई बाबा मम्मी पप्पा आई बाबा असं बघायला अशा रीतीने बघा. आणि शेवटचा आता बघा लास्ट आणि बेस्ट बघा आपला भारत देश काय आहे शेतीप्रधान देश आहे की काय कोणता देश आहे आपला शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान देश असताना मात्र काय झालं बघा ह्या बघा परकीय लोकांनी काय केलं माहिती आहे का आपल्या देशामध्ये काय आणलं संकरित बियाणे आणले काय आणले बरोबर ना संकरित बियाणे आणले. जसं आता उदाहरणार्थ आपली बोरं केवढी बोरं होते आपले गावठी बोरं छोटे काशीची बोरं वगैरे बोरं आता कोणती बोरं आणले ॲपल बोरं आणले कोणते बोरं आणले ॲपल बोरं हे संकरित का बिगर संगीत सांगा ना संकरितच आहे ना मग सांगा कोणते बोरं भारी सांगा आपली भारी का त्यांची भारी पण तुम्ही कोणाच्या नादी लागले कारण पैसे जास्त मिळाले उत्पन्न जास्त येतं त्याच्यामुळे तुमच्या लोकांना समजणं फक्त पैसे जास्त मिळायचे म्हणून कार्यक्रम चालू झाला कोणत्या ॲपल बोरांचा किंवा आणखी पेरू झाले पेरू नाही गेले पेरू आहे की नाही आपले पेरू किती सुंदर खायला रुचकर स्वादिष्ट सुगंध बरं का आपल्या गावठीवर सुगंध येतो ना पोपट बघा पोपट कोणत्या पेरूला नका मारत सांगा कोणत्या पेरूला पोपट हे करतो गावठीची बघा नैसर्गिक नाही भगवंतांनी फळं बघा तयार केलेली. आणि आता कोणता पेरू आला बरोबर ना आणि तुम्ही कोणत्या नादी लागली मग हसू नका हसण्यासाठी कार्यक्रम नाही विनोद नाही हा भविष्यातला अत्यंत बघा काय आहेत बरं का जे असा बघा बघा जे हे रासायनिक औषधं असतील रासायनिक खतं असतील जी सगळी बियाणं असेल हे वापरून तुम्ही जे कार्यक्रम करून राहिले बघा तुम्ही काय करू राहिले माहिती का भारत मातेचा शाप घेऊन राहिले शाप आशीर्वाद नाही कारण या भारतामध्ये राहून तुम्ही काय पिकवून राहिले विष का अमृत सांगा ना तुम्ही शेतकरी काय पिकून राहिले विष पिकून राहिले का अमृत पिकून राहिले मग विष पिकून राहिले ते कोणाला खाऊ राहिले मग पाप करून राहिले पुण्य करून राहिले मग भारत माता आशीर्वाद दिले शाप दिले सांगा ना बघा गोष्ट छोटी आहे मात्र अत्यंत महत्वाची म्हणून शेती कोणती करायची सेंद्रिय शेती कोणती शेती सेंद्रिय शेती किती महत्व किती सोपी लक्षात चॅलेंज बाबा जर का आता तर आमचे बघा काही मंडळी बघा पुण्याला आमचे एक महाराज बसायला इतकं सुंदर शेती बघा अजिबात रासायनिक खताचा पत्ता नाही कोणतं नाही औषध नाही संग्रहित बियाणं लक्षात द्या आपल्या भारतीय वर्षांच्या परंपरेच्या स्वरूप पिकतं मग सेंद्रिय शेती बघा ऊस किती बघा 30 ते 35 कांड्याचा ऊस तयार केला किती कशावर लक्षात द्या. तुम्हाला जर ट्रायल घ्यायच्या तर तुम्हाला आम्ही पाठवतो तर तुझी इच्छा बघायचं बरं का तुम्हाला फोटो वाटत असेल ना सेंद्रिय शेती बा नसती बडबड करत्या यात काही नुकसान आहे बरं का अजून कोणाच्या मनात असेल ना तर चॅलेंज बाबा त्यांनी बाबाकडे येताना आम्ही पाठवू बघा प्रत्यक्ष पाठवू पाहायला कुठं जे सेंद्रिय शेती करू राहिले ना त्यांच्या शेतामध्ये पाठवू पहा बघा लक्षात घ्या. म्हणून बघा आयली नगर करणार ना शेती कोणती करायची मग आता सेंद्रिय थोडी सुरू करा डायरेक्ट ना कारण डायरेक्ट मग जड जाईल जसं का ना जड जातो सोडायला तसं तुम्हाला जड जायचं सोडायला. म्हणून सर्व भारतीयांना बाबांची विनंती आहे शेती करा तर कशी करा सेंद्रिय शेती करा आणि अमृत पिकून काय करा भारत मातेचा हे भजन करून काय करू आपण अमृताचं भजन करू उभे राजा घेऊ आनंद बघा तुम्हाला म्हणता येईल बाबांना बघायचं बरं का महिलाचा आवाज भारी का पुरुषाचा बरं का बाबा कोणाचा आवाज बघायचा ओम नमो भगवते जनार्दनाय
गुरु बोले रघुपति राजा राजा राम रामदास जी दुबड़े बोले रामदास जी दुबड़े बोले श्री राम जय जय राम ध्यानासाठी बसा सर्व खाली.